नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असे सीन पाहायला मिळणार आहेत. अद्वैत आणि कला यांच्यामधलं असलेलं बोलणं खूपच मस्त आहे. कला ही अद्वैतची चांगलीच फिरकी घेत आहे आणि त्याचबरोबर अद्वैतच्या मनातही मधूनच चांगलं येतं आणि तो कलाशी खूपच चांगलं वागू लागतो. कलासोबत तो बोलतही असतो. त्याचबरोबर इकडे आबाही अद्वैतला प्रोत्साहन देतात आणि त्यानंतर अद्वैत एक नवी रीत नवी परंपरा चालू करणार आहे. ती म्हणजे अद्वैत कलाच्या पाया पडणार आहे, तिला नमस्कार करणार आहे, तिच्या पायावरती डोकं ठेवून तिला दसऱ्याच्या शुभेच्छा देणार आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आबांना अद्वैतचा खूप अभिमान वाटतो. तर नक्की काय काय होतं हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अद्वैत कलाचा नोकर कसा बनलेला आहे आणि सरोजच्या कशा शिट्ट्या वाजलेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता देवीचं विसर्जन होणार असतं, मिरवणूक असते आणि त्यासाठी घरातील सर्वजण अद्वैत आणि कलाची वाट बघत असतात. अद्वैत आणि कला अख्ख्या कोल्हापुरात प्रसाद देण्यासाठी गेलेले असतात आणि तेवढ्यात ते येतात. आबा म्हणतात, अरे किती वेळ पोरांनो, किती वेळ लागला तुम्हाला? त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला म्हणतात हो हो, आणि त्यानंतर आबा म्हणतात की चला आता उत्तर पूजा करून घ्या बरं तुम्ही दोघंजण, असं अद्वैत आणि कलाला सांगतात. आणि त्याचबरोबर रोहिणी, त्याचबरोबर नैना आणि राहुल यांची तोंडं पाहण्यासारखी असतात, कारण त्यांना दोघांना असं वाटत असतं की ते दोघंजण तिथं आहेत तर त्यांच्या हातून उत्तरपूजा झाली पाहिजे. पण आबांनी तरी ते वेगळाच बॉम्ब फोडलेला असतो आणि आबांनी सांगितलेलं असतं अद्वैत आणि कला या दोघांनी उत्तरपूजा करायची आहे आणि उत्तरपूजेचा मान अद्वैत आणि कलाला दिलेला असतो. ऑब्वियसली अद्वैत आणि कला घरचा मोठा मुलगा आणि मोठी सून आहे तर त्यांनाच तो मान दिला जाणार आहे. त्याचबरोबर ते चांदेकर आहेत तर राहुल हा फडतरे आहे. ही गोष्ट वारंवार रोहिणी आणि ते विसरत असतात. तर त्या नैनाला तर अजूनपर्यंत माहिती नाही आहे की तिच्या लक्षात येत नाही, तेच कळत नाही आहे की ती चांदेकर नाही. इकडे आबा त्याचबरोबर घरातील सर्वजण आता देवीची उत्तरपूजा करत आहेत आणि मिरवणुकीची तयारी अद्वैतला करायला सांगितलेली आहे. अद्वैतनं त्या पद्धतीनं मिरवणुकीची सर्व तयारी केलेली आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा कला पण खुश असते. कला म्हणते की देवी आई, मला ना कळतच नाही आहे, म्हणजे मी कोणत्या पद्धतीने वागते, कशा पद्धतीने झालेल्या आहेत सर्व गोष्टी, हा विचार मी करत आहे. परंतु आजपर्यंत माझ्या लक्षातच आलेलं नाही आहे की मी नक्की काय चुकते आणि काय करते. कारण आता मला कोणतं संकट माझ्यावरती नको आहे. खरंच मला या सगळ्या संकटांशी लढण्याची ताकद दे. त्याचबरोबर अद्वैत ही देवी आईच्या पुढे हात जोडत असतो आणि तोही म्हणत असतो की आतापर्यंत भरपूर या खरेने आमच्या घरात येऊन गोंधळ घालून ठेवलेले आहेत, तर आता आणखी गोंधळ घालायला नको आहे, असं अद्वैतही बोलत असतो. आता आबा म्हणतात की अद्वैत, विसर्जनाची सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे ना? तेव्हा अद्वैत सांगतो की हो आबा. इकडे आता विसर्जनासाठी म्हणजे मिरवणुकीसाठी मूर्ती उचलली जात असते. सगळ्यांना आबा बोलवतात आणि पुढची तयारी सुरू होते. इकडे दिनकर आणि संगीता बोलत असतात. तेव्हा संगीता म्हणत असते की अहो, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. आज कला आणि अद्वैतराव जोडीनं आले होते ना, खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे त्या दिवशी तो प्रसंग घडला होता ना, त्यानंतर असं वाटलंच नव्हतं की असं काहीतरी होईल आणि पुन्हा ते दोघं एकत्र येतील. पण आज ते दोघं पुन्हा एकत्र आले आणि एक मनाला समाधान वाटलं. हे सगळं संगीता म्हणत असते. एक आईबाबा म्हणून त्यांच्या दोघांच्या ज्या अपेक्षा असतात, आपली मुलगी सुखात राहावी, आपल्या मुलीला तिच्या नवऱ्याने ते सुख द्यावं, ते आपल्या मुलीला सुखात ठेवावं, एवढी साधी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा अद्वैतकडून पूर्ण होत नसते. कारण लग्न ज्या पद्धतीनं झालेलं असतं त्याचा त्रास कलाला कायमस्वरूपी भोगावा लागत असतो आणि तीच गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. तर संगीता म्हणत असते, पण तुम्ही ते दसऱ्याचं माझ्या मनात आलो होतो, पण मी बोलायचं धाडस केलं नाही आहे, कारण आत्ताच आपली परिस्थिती काय आहे आणि मी विचार केला की आता अजून ह्या गोष्टी कुठं करायच्या. आणि त्याहीपेक्षा मागं मंगळागौरीच्या वेळेस आपण ते घेऊन गेलो पण तिथे आपला अपमानच झाला. त्यामुळं मी विचार केला की नाही, नकोच, काहीच नको आहे, असा विचार केलेला होता. पण अद्वैतरावांनी आपल्याला समजून घेतलं. त्यानंतर आबा इकडे म्हणत असतात की अद्वैत, मिरवणूक अगदी जंगी झाली, तयारी मात्र तू खूपच जबरदस्त केली होती, खरंच खूप छान वाटलं. अद्वैतचा आबा कौतुक करत असतात. आबा म्हणतात की सगळ्या गोष्टी अगदी रीतीभातीप्रमाणे झाल्या. तर रजनी बोलू लागते की हो,
या देवीच्या उत्सवात बरेच अडचणी आल्या होत्या, बरेच अडथळे आले होते, पण अखेर ती गोष्ट पूर्ण झाली. देवीचा उत्सव खूप चांगल्या पद्धतीनं झाला असं रजनी सांगत असते. त्याचबरोबर कलाच्यावरती आलेलं संकट, अद्वैत कलाच्या नात्यामध्ये आलेलं विघ्न, या सगळ्या गोष्टी बाजूला झाल्या आणि देवीचा उत्सव व्यवस्थित झाला. त्याचबरोबर आपल्या सांगलीच्या पेढीच्या बाबतीत पण जे घडलेलं होतं तेही संकट आपल्यावरचं टळलेलं आहे. या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता राहुल आणि त्याचबरोबर नैना एकमेकांकडे पाहत असतात. नैनाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. आबा म्हणत असतात की आनंद इकडे रे, कारण आबांनी पुढची गोष्ट सुरू केलेली असते, ती म्हणजे काहीही झालं तरी परंपरा आपली थांबू द्यायची नाही असं आबांनी ठरवलेलं आहे. आणि आबांनी परंपरा म्हणजे दसरा आहे, नवीन जोडप्याने एकमेकांना सोन्याचं पान द्यायचं असं आबा बोलत असतात आणि म्हणतात की तुम्ही सगळे विसरलात रे, मी कसं विसरून चालेल, हे आपल्या घरातलं नवीन जोडपं आहे ना. आणि त्याचबरोबर इकडे आबा ते सोन्याचं पान आणायला सांगतात आणि कला आणि अद्वैतला म्हणतात की अद्वैत सुनबाईला सोन्याचं पान दे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत सोन्याचं पान देतो पण तो काहीच बोलत नाही. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत आज तू पहिल्यांदा हे करत आहेस का रे, आणि त्याचबरोबर तू पहिल्यांदा दसरा साजरा करत आहेस का, असं आबा म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो नाही आबा. तेव्हा आबा म्हणतात आता म्हण, हे सोन्याचं पान घे आणि माझ्या आयुष्यात अशी सोन्यासारखी राहा. त्याचबरोबर आबा हे बोलत असतात. आबांच्या पाठीमागं अद्वैत बोलत असतो. अद्वैतही म्हणत असतो की हे सोन्याचं पान घे आणि माझ्या आयुष्यात अशी सोन्यासारखी राहा, सुखाने राहा. अद्वैतच्या चेहऱ्यावर तो आनंद असतो, ते हसू असतं आणि कला पण म्हणते की हो थँक्यू असं म्हणत कला ते सोन्याचं पॅन ॲक्सेप्ट करते. त्यानंतर आता पुढचा नंबर असतो तो कलाचा असतो. कला मग अद्वैतला म्हणते की हे सोन्याचं पान घे आणि सोन्यासारखा राहा असं ती अद्वैतला शुभेच्छा देते. त्याचबरोबर सर्वजण पाहत असतात आणि मग कला अद्वैतला नमस्कार करणार असते. अद्वैतला मात्र माहितीच नसतं की आता कलाच्या डोक्यात नक्की काय आहे ते. आणि मग कला अद्वैतला तिथे वाकून नमस्कार करते आणि त्याच्या पायाचा चिमटा काढते. त्या क्षणी अद्वैत आई ग ओरडणार असतो, पण कुणाला कळू नये म्हणून अद्वैत ओरडतो आयुष्मान भव. तेव्हा सरोज मात्र पाहतच राहते आणि अद्वैत त्याचबरोबर घरातील सर्वजण तिथे असतात आणि कलाने मात्र अद्वैतची चांगलीच वाट लावलेली असते. अद्वैतला कळतच नसतं की आता काय करायचं, कारण हिने तर आपल्यालाच तोंडावर पाडायचं काम करत आहे प्रत्येक वेळेस. आपण हिच्याशी चांगलं वागत आहोत पण हिने काहीतरी गोंधळ घातलेलाच असतो, हिने काहीतरी वेगळा प्लॅन केलेला असतो आणि त्याच्यामध्ये मी अडकतच असतो असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आता अद्वैत म्हणतो की आबा मलाही खरेच्या पाया पडायचं आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे. तेव्हा मात्र आबा म्हणतात की अद्वैत खरंच तुला ना मांडलं पाहिजे, म्हणजे तू ना असा आहेस की विचारच करू शकत नाही आहे तुझ्या विचारांचा, कारण तू ज्या पद्धतीनं हे सगळं करत आहे, त्याचबरोबर देवीचा प्रसाद बनवला, या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि आत्ताही तू मनापासून इच्छा बोलून दाखवलेली आहेस की तुला हे जे काय आहे ते करायचं आहे, नवीन परंपरा चालू करायची आहे, हे सगळं तू मनापासून बोलून दाखवलेलं आहे. खरंच अद्वैत मला खूप छान वाटलं. तुझ्या डोक्यात ह्या ज्या कल्पना येतात ना त्या खरंच खूप भारी आहेत असं म्हणत आबा कौतुक करू लागतात. आणि त्याचबरोबर इकडे नैना आणि राहुलला म्हणतात की तुम्ही दोघंही उठा आणि त्याचबरोबर एकमेकांना सोनं द्या आणि एकमेकांच्या पाया पडा असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आणि नैनाला मात्र या सर्व गोष्टींचा खूपच राग आलेला असतो. राहुलला मात्र नैनाच्या पाया पडायचंच नसतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र पाहत असते आणि कला अद्वैतला बरोबर चिमटा काढलेला असतो आणि अद्वैतला पण तेच करायचं असतं, म्हणून अद्वैत कलाच्या जवळ येत असतो पण कला मात्र मागे मागे सरकत असते आणि त्याला मात्र चिमटा काढू देत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता राहुल आणि नैना रूममध्ये येतात. कला विचार करत असते, हा चांदेकर कधी माझ्याशी चांगलं वागतो कधी वाईट वागतो, नक्की त्याच्या मनात तरी काय आहे, हा विचार कलाच्या डोक्यात आलेला असतो आणि कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. इकडे नैना म्हणत असते काय वाटतंय तुला,
तू काय विचार केलेला आहे? हे सगळं नैना राहुलला विचारते. तेव्हा राहुल म्हणतो की मी विचार करतोय. एवढंच राहुल नैनाला सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला रूममध्ये आलेली आहे. काही करून अद्वैतनं आपल्याशी बोललं पाहिजे असं कलाला वाटत आहे. म्हणून कला खूपच गोंधळ घालत आहे. अगदी बेडसेट आहे ते 4-4 वेळा झटकवत आहे. त्यानंतर गादीवरची जी ब्लँकेट आहे ते उशी घेण्याच्या नादात मुद्दामच ओढत आहे. अद्वैतला मात्र राग येतो. अद्वैत म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं? ही माझ्याशी अशा पद्धतीनं का वागत आहे? हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत तेच म्हणत असतो आणि त्याचबरोबर अद्वैतच्या डोक्यात हेच सुरू असतं की ही अशा पद्धतीनं वागत आहे ना. अद्वैत विचार करत असतो की हिला काहीतरी समजवलं पाहिजे, कसं तरी सांगितलं पाहिजे असं अद्वैतला वाटत असतं. परंतु अद्वैत मात्र काहीच बोलत नाही. अद्वैत म्हणतो, मी जर आता हिला काही बोललो तर ही सरळ आबांकडे जाईल आणि आबांना सांगेल आणि आबांच्या मनात माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण करेल. त्यामुळं काहीही झालं तरी मी हिला आत्ता काहीही बोलणार नाही. त्यानंतर कला पण वेड्यासारखं वागायचं काही सोडत नसते. पाण्याचा तांब्या घेते, पाणी गटगट पिते, त्याचा आवाज करते, त्याचबरोबर तांब्या मात्र जोरात आदळते. अद्वैत म्हणत असतो, काय चाललंय तुझं? तेव्हा कला म्हणते, काही बोललास का? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, काय नाही बोललो मी असं म्हणत अद्वैत शांतपणे झोपून जातो. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की आता नैना ही किचनमध्ये आलेली आहे आणि चला पटापट सांगा काय काय कामं करायची आहेत असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना असं म्हटल्याबरोबर तिथे सर्वजण असतात आणि सर्वजण पाहत असतात. तेव्हा कला म्हणते, अगं हे तू दुधाचं तेवढं बघून घेशील का? मी जरा आलेच. तेव्हा नैना म्हणते, मी तुझ्याशी बोललेले नाही आहे. तू माझ्याशी अजिबात बोलायचं नाहीस. मला तुझ्याशी बोलण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. कारण मला सरोज मामींनी जे काही सांगितलेलं आहे त्यांचं पालन करायचं आहे, त्यांचं बोलणं ऐकायचं आहे. त्यामुळं तू माझ्याशी बोलू नकोस. तेव्हा रजनी म्हणते की काय चाललंय नैना तुझं? तुझी बहीण आहे ना ती, तूच तिला विचारायला म्हणून तिनं उत्तर दिलेलं आहे ना. तू या पद्धतीनं कशी बोलू शकतेस गं? असं बोलल्यानंतर जेव्हा सगळ्यांच्या समोर असं बोलते तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सरोजला राग येतो. सरोज म्हणते, रजनी तुझं जरा जास्तच चाललंय. तिला माझा नियम आवडतोय, तिला माझा नियम पाळायचा आहे. मी जे काय बोललेले आहे ते तिला ऐकायचं आहे. तर तू कशाला जबरदस्ती करतेस? तू कशाला मध्ये पडतेस? असं सगळ्यांच्या समोर तिथे सरोज म्हणत असते. आणि सरोज म्हणत असते की तिला बोलायचं आहे ना तर तिला बोलू दे ना. मग तू कशाला मध्ये त्यांच्या पडतेस ना? आणि तू तर माझे नियम पाळतच नाही, मी जे काही सांगितलेलं आहे ते ऐकतच नाही. हे सगळं सरोज बोलत असते. आणि तेव्हा मात्र कलाला खूपच वाईट वाटतं. कला मात्र शांत होते आणि कला विचार करू लागते की यांच्याशी नक्की कशा पद्धतीनं बोलायचं आहे तेच कलाला कळत नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत तिथं आलेला असतो. आणि अद्वैत आलेला आहे हे पाहून कला अद्वैतला कॉफी द्यायला येते. तर अद्वैत काही तिच्याकडून कॉफी घेत नाही. त्यानंतर कला म्हणते की थांब, दे माझ्याकडे, मी देते असं म्हणत ती अद्वैतशी बोलायला जाते. त्याच्याशी गोडगोड बोलत असते आणि तिने विचार केलेला असतो की काही झालं तरी चांदेकरला आज आपण बोलण्यात अडकवायचंच आहे. असं म्हणत कला अद्वैतच्या जवळ जाऊन तिथेच उभी राहते. तो मोबाईलमध्ये काय करत असतो ते पाहत असते. त्याची कॉफी पिऊन झाली की त्याचा मग घेण्यासाठी समोर जाते. हे सगळं कलाचं वागणं मुद्दाम चालू असतं. कला त्याच्याशी मुद्दाम बोलत असते, त्याच्याशी मुद्दाम अशा पद्धतीने वागत असते. हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा अद्वैतलाही धक्का बसलेला असतो. अद्वैत कलाकडे पाहतच असतो आणि कलाला म्हणत असतो की तू माझ्याशी बोलायला काय येते सारखी, असं अद्वैतला वाटत असतं. परंतु कला मात्र सुट्टीच देत नसते. कलाच्या डोक्यात एकच सुरू असतं, काही झालं तरी आपण बोलायला जायचं आणि याच्याशी बोलायचं, एवढंच कलाचं सुरू आहे. आणि कला वारंवार अद्वैतच्या पुढे जात आहे. त्याला जायचं आहे तर त्याला जायला रस्ता देत नाही. अद्वैत म्हणतो, काय चाललं ही अशा पद्धतीनं का वागते माझ्याशी, असं अद्वैतचं सुरू असतं. पण कला काही ऐकायचं नावच घेत नसते. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला गाडीतून आलेले असतात. अद्वैत गाडीतून उतरतो आणि कला उतरून ऑलरेडी फोनवर बोलत बाहेर गेलेली असते. कलाची पर्स तिथे सीटवरती असते. मग अद्वैत उतरतो आणि तिची पर्स देण्यासाठी तो पर्स घेतो आणि घराकडे येऊ लागतो. अद्वैत म्हणतो, ही ना डोक्यावरच पडलेली आहे, हिला ना खरंच कळतच नाही आहे, असं म्हणत अद्वैतने ती पर्स हातात घेतलेली असते. आणि मग कलाची पर्स देण्यासाठीच तो तिच्या मागे गेलेला असतो. आणि हॉलमध्ये खूप मोठा राडा होतो.
तो म्हणजे तिथे सरोज, त्याचबरोबर रजनी, रोहिणी सर्वजण तिथं असतात. कला पुढे चालत आलेली असते आणि कलाच्या मागे अद्वैत तिची पर्स घेऊन चालत आलेला असतो. हे सगळं बघून लगेचच सरोज म्हणते, अद्वैत तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? तू तिची पर्स उचललेली आहेस, तुला कळतंय का तू तिची पर्स घेऊन तिच्या मागे मागे आलेला आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो, तिची पर्स गाडीत विसरलेली, ती पर्स घेऊन आलो मी, बाकी मी काहीच केलेलं नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. परंतु सरोज मात्र त्याला ओरडायला सुरुवात करते. अद्वैत म्हणतो, मी चुकीचं काहीच केलेलं नाही. अद्वैत मात्र त्याच्या मतांवरती ठाम असतो. त्याचं म्हणणं असतं की मी एक साधी गोष्ट केलेली आहे. तर सरोज म्हणत असते की तू तिचा नोकर झालेला आहे. आणि अद्वैत विचार करू लागतो की हे सगळं काय झालेलं आहे. कलाच्या डोक्यात तर यातलं काहीच आलेलं नसतं आणि अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.